मित्रांनो, रोजगार कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आणि आजची नोकरीची संधी आहे महाट्रान्झिकोमध्ये विविध पदांची भरती निघालेली आहे. सो महाट्रान्झिको म्हणजे महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी अँड ट्रान्समिशन कोऑपरेटिव्ह लिमिटेड ह्युमन रिसोर्सेस डेव्हलपमेंटच्या अंतर्गत विविध पदांसाठी भरती निघालेली आहे. तर ही भरती कोणकोणत्या क्षेत्रामध्ये निघालेली आहे? ती आहे सिव्हिल ग्रेडमध्ये निघालेली आहे, फायनान्समध्ये आणि अकाउंट ग्रेडमध्ये, सिक्युरिटी आणि एन्फोर्समेंट ग्रेडमध्ये ही भरती निघालेली आहे. सो या भरतीच्या वेगवेगळ्या पोस्ट आहेत, तर त्या पोस्टची माहिती आपण बघूयात. सगळ्यात पहिली पोस्ट आहे ती म्हणजे सुपरिटेंडिंग इंजिनियर. ही सिव्हिल इंजिनिअरिंगची सिव्हिल ग्रेडची पोस्ट आहे. ती अनुसूचित जमातीसाठी एक जागा आहे आणि VJ साठी एक जागा आहे. एकूण मिळून 2 जागा आहेत आणि दिव्यांगासाठी कोणतेही रिझर्वेशन नाही. दुसरी पोस्ट जी आहे ती एक्झिक्युटिव्ह इंजिनियरची आहे सिव्हिलमधली. त्याच्यामध्ये VJAची एक जागा आहे, OBCसाठी एक जागा आहे, SEBCसाठी एक जागा आणि ओपनची एक जागा आहे आणि दिव्यांगासाठी कोणतीही जागा नाही. तिसरी पोस्ट जी आहे ती ॲडिशनल एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरिंगची सिव्हिलमधली. त्याच्यामध्ये SC साठी 2 जागा आहेत, ST साठी एक जागा आहे, NTC साठी एक जागा आहे, NTD साठी एक जागा आहे, SB साठी एक जागा आहे, OBCसाठी 3 जागा आहे, EWS साठी 2 जागा आहे, SEBCसाठी 2 जागा आहेत आणि ओपनसाठी 5 जागा. अशा मिळून एकूण 18 जागांची व्हॅकन्सी आहे आणि शिवाय दिव्यांगासाठी आरक्षणसुद्धा, दिव्यांगासाठी एक जागा आहे. त्यानंतर चौथी जी ॲडव्हर्टाईज आहे ती आहे डेप्युटी एक्झिक्युटिव्ह इंजिनिअरची सिव्हिल. याकरता SC साठी एक ॲडव्हर्टाईज आहे, ST साठी एक, NTD साठी एक, EWS साठी एक, SEBCसाठी एक आणि ओपनसाठी 2 अशा एकूण मिळून 7 जागा निघालेल्या आहेत. तसेच दिव्यांगासाठी एक जागा राखीव आहे. यानंतर असिस्टंट इंजिनियर सिव्हिल या पदासाठी भरती आहे. यासाठी खूप मोठी भरती आहे. ही आहे SC साठी 20 जागा आहेत, ST साठी 7 जागा आहेत, VJA साठी 2, NTB साठी 3, NTC साठी 5, NTD साठी 3, SB साठी 2, OBCसाठी 28, EWS साठी 14, SB साठी 14, ओपनसाठी 36 जागा. तसेच दिव्यांगासाठी 5 जागा आहेत, DHS2साठी, OA, OL, LC, DW, AAV साठी 1, SLD, MI साठी 1, MD मोटिवेटिंगसाठी 2, A आणि C साठी अबाव 1 म्हणजे असे एकूण मिळून 5 जागा आहेत. यानंतर फायनान्स आणि अकाउंट ग्रेडमध्ये कोणकोणत्या जागा आहेत ते आपण बघूयात. सगळ्यात पहिली जागा आहे ती असिस्टंट जनरल मॅनेजरची फायनान्स अँड असिस्टंटसाठी. सो OBCसाठी एकच जागा आहे. सिनियर मॅनेजरची फायनान्स अँडसाठी OBCसाठी फक्त एक जागा आहे. तिसरा आहे मॅनेजर फायनान्समध्ये फायनान्स आणि अकाउंटसाठी SC साठी एक आहे, ST साठी एक आहे, VJAसाठी एक, OBCसाठी एक, EWSसाठी आणि SEBसाठी एक म्हणजे एकूण 6 जागा आहेत मॅनेजर पदाच्या. त्यानंतर डेप्युटी मॅनेजरसाठी फायनान्स अँड अकाउंट ग्रेडमध्ये आहेत SC साठी 3, VJAसाठी एक, ST साठी 2, NTB साठी एक, NTD1साठी एक आहे, SB साठी एक आहे, OBCसाठी 3 आहेत, EWSसाठी 3 आहेत, SBEसाठी 3 आहेत आणि ओपनसाठी 7 आहेत. एकूण मिळून 25 जागा आहेत डेप्युटी मॅनेजर पदाच्या. नंतर अप्पर डिव्हिजन क्लार्क म्हणजे जो क्लार्क आहे त्यासाठी आहे फायनान्स अँड अकाउंटसाठी इंटरनल क्वालिफिकेशन फॉर डिपार्टमेंटल कॅन्डिडेटसाठी SC साठी 13 आणि ओपनसाठी 24 एकूण मिळून 37 जागा याच्यामध्ये आहेत. लोअर डिव्हिजन क्लार्कसाठी 260 एवढ्या प्रचंड मोठ्या प्रमाणावरती जागा आहेत. SC साठी 34, ST साठी 29, त्यानंतर VJAसाठी 22, NTD साठी 11, NTC साठी 6, NTD साठी 3, SB साठी 3, 1, OB साठी 45, EWS साठी 22, SB साठी 29 आणि ओपनसाठी 58 आणि दिव्यांगासाठी BLB साठी 18 जागा आहेत. त्यानंतर सिक्युरिटी अँड एन्फोर्समेंट ग्रेडसाठी असिस्टंट चीफ सिक्युरिटी अँड एन्फोर्समेंट ऑफिसरसाठी, असिस्टंट चीफ विजिलन्स ऑफिसरसाठी, ST साठी 2, VJAसाठी 1, OBCसाठी 1, ओपनसाठी 2 एकूण मिळून 6 जागा आहेत. तसेच ज्युनियर सिक्युरिटी एन्फोर्समेंट ऑफिसर, ज्युनियर विजिलन्स ऑफिसरसाठी 3 जागा आहेत. याच्यामध्ये ST साठी 1, VJAसाठी 1 आणि OBCसाठी 1 जागा. अशा मिळून विविध पदांची ही भरती निघालेली आहेत. अधिक माहितीसाठी त्यासाठी शैक्षणिक पात्रता कोणती असणार आहे, अर्ज कुठं करायचा, अर्ज करायची लास्ट तारीख किती आहे, यासाठी तुम्हाला वेबसाईट रेफर करावी लागणार आहे. सो ती वेबसाईट आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला दिलेली आहे. तुर्तास इतकीच माहिती आणि याविषयी आणखीन माहिती तुम्हाला जर जाणून घ्यायची असेल तर आपल्या रोजगार कट्टा या चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आम्ही नोकरीच्या विविध बातम्या दररोज तुम्हाला देत असू. धन्यवाद.